नवी मुंबई महापालिकेच्या सर्वच विभागातील कंत्राटी कामगार हे येत्या 10 फेब्रुवारीपासून संपावर जाणार आहेत। समान काम समान वेतन या मागणीसाठी या कामगारांनी संपाची हाक दिली आहे। पाणी पुरवठा, साफसफाई, उद्यान आणि आरोग्य अशा सर्वच विभागातील जवळपास 8,000 कामगारांचा या संपामध्ये समावेश होऊ शकतो। हे कामगार संपावर गेल्यास शहरातील सारी व्यवस्था कोलमडून पडेल। त्यामुळे कामगारांनी संप न करण्याचं आवाहन हे वनमंत्री गणेश नाईक यांनी केलंय। तसंच कामगारांचे प्रश्न सोडवण्याचं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं। आता कोणी काय करावं, काय बंद करावं त्याच्या मर्जीचा प्रश्न आहे। प्रशासनाने सुद्धा, मी ह्या नवी मुंबईचा आमदार आहे, नागरिक आहे आणि या राज्य शासनातला मंत्री आहे, तर मला त्यांनी अजून प्रशासनाने या बाबतीची माझ्याशी चर्चा केलेली नाही। परंतु जनतेला वेठीस धरण्याचं कोणी काम करू नये, कारण ज्याला फाटक साहेब होते त्यावेळेला असाच प्रकारचा संप झाला होता आणि तो संप मोडीत काढला होता। कोणाचा संप मोडीत काढावा अशी माझी इच्छा नाही, परंतु अविचाराने कोणी वागू नये। योग्य मार्गाने, योग्य पद्धतीने, योग्य घटकांना भेटून त्याच्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न करावा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।